अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्मरण करताच समोर उभे राहतात ते स्वामी, जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्या मदतीला धावतात ते स्वामी, आणि जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते स्वामी, आणि सुखदुःखांच्याही पलीकडे अंतिम सत्य म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ. अरे, आमची कशाला पंचायत करतोस? तू पाया पडला किंवा नाही पडला तरी आमचे काही बिघडत नाही. बार्शीचे श्री मल्लिकार्जुन जंगम हे कीर्तनकार होते. त्यांना गीता, ज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचे ज्ञान होते. ते कीर्तन सेवेसाठी अक्कलकोटमध्ये आले होते. त्यांनी मालोजीराजे समोर कीर्तन केले होते. कीर्तन झाल्यानंतर जेव्हा ते जंगम मठाकडे माघारी येत होते, तेव्हा मार्गात एके ठिकाणी स्वामींची स्वारी बसलेली त्यांना दिसली. आता स्वामींना बघितल्यानंतर त्यांनी तेथील लोकांना विचारले की, अहो, अक्कलकोटमधील अवतारी पुरुष हेच का? तेव्हा येथील लोकांनी होकार दिला की हो, हे स्वामी समर्थच. आपण स्वामी ह्यांचे दर्शन घ्यावे किंवा न घ्यावे असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. इतक्यात सर्व अंतर्यामीने स्वामींनी त्यांच्या मनातील ओळखले आणि बोलले, अरे, आमची कशाला पंचायत करतोस? तू पाया पडला किंवा नाही पडला तरी आमचे काहीसुद्धा बिघडत नाही. स्वामींच्या अंतरसाक्षित्वाचे बोलणे ऐकून त्यांच्या डोक्यातील संशय एकदम मिटला आणि अनन्य प्रेम भावनेने स्वामींना ते शरण गेले. त्यांच्या मनात स्वामीबद्दलचा जो भक्तिभाव, प्रेमभाव होता तो जागृत झाला आणि त्यांच्या ज्ञानाला अनन्य भक्तीची जोड भेटली. त्यांनी स्वामींची बहुत प्रकारे स्तुती केली आणि जंगम मठात येण्याबाबत त्यांना विनंती केली की, स्वामी, माझ्याकडून चुकलं, माझ्याकडून अपराध झाला, मी तुम्हाला ओळखलं नाही, मला क्षमा करा आणि माझ्याबरोबर जंगम मठात चला. स्वामी हे दिनाचे दयाळू, मनाचे मवाळू, कृपाळू, स्नेहाळू आहेत. त्यामुळे स्वामींना त्याच्याबद्दल छान वाटला आणि त्याचा हा शुद्ध स्वभाव बघून स्वामी त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि सेवेकरांसोबत ते जंगम मठात आले. ज्ञान ही दुधारी तलवार आहे. ज्ञानाला जर भक्तीची जोड असेल तर त्यांच्या अहंकारात रूपांतर होते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. यावरून आपण हेच गोष्ट लक्षात ठेवतो की ब्रह्मांड नायक स्वामी महाराज आहेत. ते अंतर्यामी मनाने सर्व जाणतात आपल्या मनात काय चाललं आहे. आपण जरी स्वामींजवळ एखादी गोष्ट नाही बोललो तरी स्वामी आपल्या मनातील जे काही आपल्या मनात काही चालू आहे ते अंतर्यामी मनाने ते पाहतात. त्यामुळे स्वामींची भक्ती जरूर करा, का तर स्वामी हे आपले हितचिंतक आहेत आणि आपल्या सर्व समस्यावर एकच उपाय म्हणजेच श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज जय. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.